खड्ड्यामध्ये गाडी आपटून जर काही गाडी अचानक बंद होते या फिर चावी ऑन असून पण गाडीची लाईट दाखवत नाही तर गाडीमध्ये कोणता प्रॉब्लेम येतो? नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र। तर मंडळी पोर्टर मधून पहिलीच ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरती येऊन कस्टमर कडून पार्सल पिकअप केला। त्यानंतर थोडा वेळ वेट करून बोरजो मधून ठाण्याची ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरती येऊन कस्टमर कडून पार्सल पिकअप केला आणि निघालो ड्रॉप लोकेशनला। तर मंडळी असं वाटतं कांदिवलीकर आणि मलाडकरांनी फक्त पावसाला विकत घेतलाय। भेंडी त्याच ठिकाणी पाऊस पडताना भेटतो। पुढे गेलो तर काया पलट। पवईचा ब्रिज उतरला तर गाडी खड्ड्यात आपटली आणि बंद पडली। असं वाटत होतं की शनिदेव माझ्यावरती नाराज झाले। रोज काही ना काही प्रॉब्लेम फेस करायला लागतात। तर मंडळी गाडी चालू करून बघूया गाडी चालू होते की नाही। गाडी तर चालू होते पण अचानक एक्सिलेटर दिलं की बंद पडते। तर गाडीचा फ्यूज मध्ये प्रॉब्लेम असणार, कारण फ्यूज उडाला असेल तर गाडी चालूच नाही होणार। त्यामुळे गाडीची लाईट बंद चालू होते। त्यामुळे फ्यूज चेक करून पुन्हा बसवले। त्यानंतर ते काम करून पुन्हा गाडी चालून बघतो तर गाडी ओके झाली। अच्छा ठीक आहे। त्यानंतर पटकन ड्रॉप लोकेशन वरती येऊन कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर करून दुसऱ्या ड्रॉप लोकेशन वरती येऊन पोर्टरचं पार्सल डिलिव्हर केलं। त्यानंतर लागली मला भूक म्हणून पोटाला दिलं शेवपुरीचं सूप। त्यानंतर 1 तास झाला ऑर्डर का भेटत नव्हती। ऑर्डर येत होती पण टायमर मुळे ऑर्डर का उचलायला भेटत नव्हती। 2 तास झालं ऑर्डर का भेटत नाही। असं वाटतं कामाची पूर्ण वाट लागली। 2 तासानंतर पोर्टर मधून भेटली विलेपार्लेची ऑर्डर। पिकअप लोकेशन वरती येऊन बघतो तर होता 20 kgचा डब्बा। तर मंडळी बघूया गाडीवरती बसत असेल तर ऑर्डर घेऊन जावी लागेल, नाहीतर असंच घरी जावं लागेल। एक तर ऑर्डर पण भेटत नाही म्हणून कसा बसा त्या डब्याला बसवली आणि निघालो ड्रॉप लोकेशनला। ड्रॉप लोकेशन वरती येऊन कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर करून काम बंद केलं। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले असेल तर लाईक कमेंट करून आपल्या भावाला फॉलो पण नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर पण नक्की करा।